दुनियादारीमधील अश्क्याला तर तुम्ही ओळखताच. आता हा अश्क्या म्हणजे कोण? तर अभिनेते अजिंक्य जोशी. दुनियादारी या चित्रपटातील अश्क्याची भूमिका त्यांनी अगदी चोख निभावली. पण या चित्रपटानंतर त्यांना हवी तशी कामं मिळाली नाही, असं त्यांनी स्वतः म्हटलं. तर यामागचं नेमकं कारण काय? हे जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. असं एक सर्वसाधारण समज आहे आपल्या क्षेत्रात, की सिनेमा हिट झाला की त्या कलाकाराला साइन करण्यासाठी निर्माता, दिग्दर्शकांची रांग लागते. आता दुनियादारी हा एवढा सक्सेसफुल सिनेमा ज्याच्यात तू होता. पण तुला दुनियादारी फळली नाही? अ, हां, म्हणजे सी माझ्या बाबतीत तरी असं झालं, की मला एकातनं दुसरं काम मिळत गेलंय आजपर्यंत. हां, म्हणजे मालिकांमध्ये हां, असेल किंवा हां, पण माहीत नाही का, दुनियादारी फिल्म केल्यानंतर मलाही खूप अशा अपेक्षा होत्या. खूप असं वाटायचं, की अरे वाह! अशक्या म्हणजे आज आज सकाळची गोष्ट आहे. मला आमच्या कॉलनीतनं निघताना दोघं-तिघं आले. ते पटकन दुनियादारी एक तर त्यात टीव्हीवर खूप दिसते फिल्म. त्यामुळे हां, सतत दिसतोय आम्ही. असं हां. नाही, की ते कोणती 2013 साली आम्ही हो. केलेली फिल्म होती संजय जाधवने. पण आम्ही आता दिसतो सतत आणि ओळखतात. चेहऱ्याला ओळख मिळणं आणि फिल्ममधनं मिळणं हां. फिल्ममधनं मिळणारी जास्त इम्पॅक्ट असतो. हां. खूप इम्पॅक्ट असतो. भले टेलिव्हिजन घराघरात हो, असलं तरीसुद्धा. हो, पिक्चर बघायला लोकं वेगळा फिल्म बघायला वेळ काढून जातात. हो. खर्च करून जातात स्वतःच्या किंवा खिशातले पैसे. ओ-टी-टीवर बघताना सुद्धा लोक वेळ काढूनच ती हो, बघतात. हो, हो, हो. तर पण तुम्ही म्हणताय ते खरं आहे. मला त्याचा हवा म्हणजे तसा फायदा नाही झाला. नाऊ काय असतात काही गोष्टी लिहिलेल्या, जेवढं असतं तेवढंच मिळतं नाही, पण असं तुला म्हणूया. ऑफर तर आल्या असतील ना ऑफर्स दुनियादारीनंतर? आल्या, नाही असं नाही. पण आयदर मला ते कॅरेक्टर एकतर रिपिटेटिव्ह करायचं नव्हतं थोडंसं आणि विलन विलन म्हटलं ना तरी पण असं विलनचा भाऊ तो पण विलनच आहे किंवा असं मला शक्यतो मला काहीतरी वेगळा जॉनर मला ट्राय करायचा होता. तर म्हटलं ठीक आहे, जसं तुम्ही मगाशी म्हणालात ना, की थांबावं लागतं. ठीक आहे, आय एक्सेप्ट. बरं त्याच्यामुळे मला काय असं अ, म्हणजे माझ्या करियर वाईज लॉस झाला नाही असं नाही, डेफिनेटली झाला. कारण मेजर कॅरेक्टर होतं. असं पण नाही की बाबा आय डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली पण हे झालं म्हणजे नाही मिळाली. नंतर फिल्म्सच्या ऑफर आल्या त्या आयदर मला मला थोडंसं त्याच्यात इंटरेस्ट नव्हता करण्यामध्ये किंवा जेवढ्या प्रमाणात यायला हव्या होत्या, तेवढ्या प्रमाणात नाही पण म्हणजे आल्या पण नाहीत. पण असा पण प्रश्न आहे ना, जिथे वर्षाला 125-150 चित्रपट बनतायत मराठीमध्ये, तिथे तुला कुठेच नसावा तू. आता किती ह्याचं फिल्म केल्या तू? मी काय याचं उत्तर देऊ काका? मला पण नाही माहिती. नाही झालं असं म्हणजे. हो, पण काहीतरी गडबड तर आहे ना. काय काय गडबड मला सांगा मग ना? मला तर तुझा अनुभव सांगा मलाच नाही ना. माहिती. सी तू आता काही प्रश्नांची उत्तरं नसतात ना, असं आपण पण म्हणू. असं झालं का, की तुझी निवड झाली हां. आणि नंतर कळलं, की तूच त्या चित्रपटात नाहीये? हां. अ, असं एखाद वेळा झालं म्हणजे मला नंतर कळलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे हां, हां, काही-काही नंतरच तर आणि कळणार खरं गोष्टी. सांगायचं ना, तर काही-काही फिल्म्स आल्या पण नाहीत, झाल्याच नाहीत त्या. अच्छा. असं पण झालंय, हां. की म्हणजे माझं तिथे कास्टिंग झालं. इथे आपल्या अंधेरीमध्येच कितीतरी वेळा मी असं मीटिंग करता आलोय वगैरे. झाल्या सगळी बोलणी झाली, हे ते आणि नंतर एका पॉइंटला म्हणजे अगदी फ्लोअरवर जाण्यापर्यंतच्या गोष्टी चालू असताना अचानक काहीतरी बारगळलं. अ, अजून एक आपला केदार वैद्य एक फिल्म करत होता. अच्छा. हां. त्याच्याकरता पण अनिकेत विश्वासराव आम्ही 2-4 दिवस आपल्या मीरा रोडला तो कुठला एक हायवेला एक आतमध्ये स्टुडिओ आहे. तिकडे आम्ही 2-3 दिवस शूटिंग पण केलं. काय झालं त्या फिल्मचं मला कळलंच नाही. इतका सुपर्ब लूक होता माझा त्याच्यात. मी तुम्हाला फोटो दाखवीन नंतर. आणि आय वॉज एक्स्पेक्टिंग अ लॉट फ्रॉम दॅट फिल्म, की अरे यार, ही फिल्म जर का झाली ना, म्हणजे ऑब्व्हियसली प्रत्येक प्रोजेक्टबद्दलच आपण एक पॉझिटिव्ह हे एक घेऊनच हिट चालतो. मागताय यार, एक फिल्म हिट पण मागताय असं पूर्वी म्हटलं जायचं. काय माहिती काय झालं पुढे, मला काय कळलंच नाही त्याच्यानंतर. अचानक मी ज्यावेळेला केदारशी बोललो, केदार म्हणाला, "अरे यार, थांब यार, थांब रे, थांब रे." ते चालतंय. हां, मग हां. पण तू क्राईम पेट्रोलमध्ये मात्र जास्त हो, रमलास. हो, हो. क्राईम पेट्रोल म्हणजे तेच म्हणतोय, की त्यांच्या अनेक स्टोरीज केल्या मी. म्हणजे हां, मला बोलवून, की ह्या कॅरेक्टर करता ह्यालाच बोलवा. हां.
आणि ऑप्टिमिस्टिक जे प्रोडक्शन हाऊस आहे, मी फक्त त्यांच्याच स्टोरीज केल्या. हां. म्हणजे नंतर बाकी पण प्रोडक्शन हाऊसेस क्राईम पेट्रोल करत होते. पण रादर मी त्यांच्याकडे सुरुवात केली आणि त्यांच्याच बरोबर फक्त काम करत राहिलो. त्यांच्याकडनं मी किती जवळ-जवळ 18-19 स्टोरीज केल्या. आणि त्या सतत आता रिपीट लागतात हो, सोनीवरती. हो, हो, आणि हो. आपलं मला दरवेळेला आपलं काही ना काहीतरी कुठून तरी मेसेज येतो, "अरे, तू दिसतोस टीव्हीवर क्राईम हो. पेट्रोलमध्ये. काय करतोस हे?" पण रिपीट टेलिकास्टचा फायदा आहे ना, हो, की आहे. तू दिसतोयस. हो, आहे, आहे. पण तो एक आणि त्याचा अनुभव एक ड्रॉबॅक पण आहे, की लोकांना असं वाटतं, की "अरे, हा तर दिसतोय, काम करतोय, बिझी आहे." हां, मग याला काम कशाला द्या? हां, असं असं होतं. पण होतं. असं पण होतं. करेक्ट आहे. पण ते तुम्ही कसं बघता त्याच्यावर आहे. हां, म्हणजे माझ्या लोकांनी, घरातल्या लोकांनी, म्हणजे फॅमिलीमधल्या लोकांना त्यांना माहिती आहे, की अरे हे तर जुनं आहे याचं, ह्याने हां, केलेलं आहे काम. हां. इंडस्ट्रीतल्या लोकांना असं वाटतं, कदाचित असं वाटतं, की अरे करतोय. जोपर्यंत त्यांना माहिती नाही, की हे रिपीट लागलंय. ही खूप जुनी स्टोरी आहे.